रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। वाहतूक कोंडीवर आमदार महेंद्र थोरवे आक्रमक। प्रशासनात स्पष्ट सूचना, नियम तोडणाऱ्याला गय नाही। मुंबई आणि पुणे यामधील मध्यवर्ती ठिकाण वसलेले कर्जत शहर हे पर्यटन, शिक्षण आणि वास्तव्य या तिन्ही दृष्टीने झपाट्याने विकसित होत आहे। मात्र वाढत्या लोकवस्तीमुळे आणि वाहतुकीच्या बेसुमार वाढीमुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे। अरुंद रस्ते, खड्ड्यांनी भरलेले मार्ग, वाहतुकीसाठी अपुरी यंत्रणा आणि वाहन चालकांची बेशिस्त वृत्ती यामुळे कर्जतकरांना आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। याच पार्श्वभूमीवर कर्जत प्रशासकीय भवनात वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजी प्रशासकीय भवन कर्जत येथे ही बैठक पार पडली। बैठकीच्या सुरुवातीला आमदार थोरवे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला आणि ही समस्या अधिक वेळ दुर्लक्षित ठेवली जाणार नाही याची स्पष्ट ग्वाही दिली। त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून ठाम शब्दात सांगितले की माझा स्वतःचा मुलगा देखील जर वाहतुकीचे नियम मोडत असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नियम तोडणाऱ्याला गय नको। रस्त्यांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनासोबत मी स्वतः येऊन कारवाई करीन या वक्तव्यातून त्यांनी या प्रश्नावरचा दृढ निर्धार स्पष्ट केला। बैठकीत शहरातील वाहतुकीच्या सध्याच्या स्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला। विविध चौकात वाहतुकीचा ताण, खड्डे, वाहतूक फलकांची अनुपस्थिती, अपुऱ्या सिग्नल यंत्रणा, वर्दळीच्या रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग आणि मुख्य रस्त्यावर वाढलेली दुकाने यामुळे निर्माण झालेला अडथळा यावर सर्व संबंधित विभागांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या। सिग्नल यंत्रणा, बॅरिकेड्स, पोलीस बंदोबस्त, ट्रॅफिक जनजागृती, नियम तोडणाऱ्यांवर कारवाई आणि रस्त्यांच्या डागडुजी सारख्या बाबी तात्काळ हाती घेण्याचे आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी बैठकीत दिले। या महत्त्वपूर्ण बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ढवले, गटविकास अधिकारी सुमित पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखडे, रायगड वाहतूक शाखेचे अधिकारी अभिजित भुजबळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, परिवहन अधिकारी निलेश धोटे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व MSRDCच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। त्याचप्रमाणे सदर बैठकीस दीपक बेहरे, राजेश लाड, राहुल डालिमकर, अभिषेक सुर्वे, संजय मोहिते, रमाकांत जाधव, दिनेश कडू, नदीम खान तसेच शिवसैनिक पदाधिकारी व कर्जतकर उपस्थित होते। बैठकीत झालेल्या चर्चेचा परिणाम म्हणजे प्रशासन आता अधिक सजगपणे कारवाईला सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे। आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना वेळेत ठोस कारवाईचे निर्देश दिले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन सुसह्य करण्यासाठी ते स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले।